नमस्कार, ताईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत कारल्याची भाजी कशी बनवायची ही कारल्याची भाजी कसलीही कडू लागत नाही आणि झटपट अशी होणारी आहे। तर इथे मी 3 कारले घेतलेले आहेत, ते आपण कट करून घेऊया। प्रथम आपण कट करून घेऊया, त्याला भरून करणार आहोत आपण कारलं। तर हे आपण जे आहे ते काढून घेऊया चमच्याने। हे मधले जे आहे ते तुम्हाला असं काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे काढल्यानंतर त्याला असे आपण वांग चिरतो त्या पद्धतीने असं कट करून घ्यायचं आहे। असे 4 भाग तुम्हाला ते करून घ्यायचं आहे। आपण याच्यात मसाला भरणार आहोत। अशाच प्रकारे मी सर्व कारलं कट करून घेणार आहे। अशा प्रकारे सर्व कारले मी कट करून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता असे 4 त्याला कट मारलेले आहेत। 2 कट मारून 4 भाग करून घेतलेले आहेत। आणि इथे मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे, त्यामध्ये टाकून घेऊया चिंच आणि हे आपण कट केलेले कारले यामध्ये टाकायचे आहेत। आणि त्यामध्ये टाकून घेऊया 1 चमचा मीठ। आणि साधारण मीडियम गॅसवर आपल्याला हे 10 मिनिटं हे कारले या चिंचत आणि मिठात शिजवून घ्यायचे आहेत आणि झाकून ठेवूया। आता 10 मिनिटं शिजवून घेऊया। 10 मिनिटं झालेले आहेत। आता आपण ते काढून घेऊया। चिंच टाकल्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होतो, त्यामुळे चिंच टाकायची। मस्त छान असे वापरले आहेत। आपण गॅस बंद करून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती मऊ झालेले आहेत ते। आपल्याला असे मऊ करायचे आहेत ते असं तोडल्यानंतर चुरा होईल असे। जास्तही शिजवायचे नाहीत, एकदम गाळ होईल असं थोडेसे घ्यायचे शिजवून। 10 मिनिटं मीडियम गॅसवर शिजले की बरोबर शिजतात। आता आपण हे कारले बाजूला काढून घेऊ। चिंच आपण बाजूला काढून घेऊ। आता आपण कारल्यामध्ये जे मसाला भरणार आहोत त्याची तयारी करूया। इथं या चमच्याने साधारण 4 चमचे आपल्याला शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे, जो शेंगदाणे भाजून बारीक मिक्सर मधनं केलेला आहे। त्यानंतर 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला ज्याला येसूर म्हणतो। त्याची ही रेसिपी मी यूट्यूबला अपलोड केलेली आहे, तुम्ही माझा व्हिडिओ जाऊन पाहू शकता। त्यानंतर टाकूया साधारण 2 चमचे आपल्याला हे खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर याची पेस्ट टाकायची आहे यामध्येच। तुम्ही पाहू शकता 2 चमचे टाकून घ्यायचे आहे। आणि आता हे छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता सर्व मसाला आपण मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण ह्या कारल्याच्या ज्या शिजलेल्या फोडी आहेत त्याच्यामध्ये असा भरून घ्यायचा आहे। वाटल्यास थोडंसं पाणी पण तुम्ही ह्या मसाल्यामध्ये टाकू शकता, ज्यामुळे हे चिटकून राहील। अशा प्रकारे सर्व भरून घ्यायचं आहे। इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता मग त्यामध्ये टाकून घेऊया 2 पळी तेल। या पळीने तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया जिरे। तुम्ही पाहू शकता सर्व मसाला मी या कारल्यामध्ये भरून घेतलेला आहे। आपलं तेल पण गरम होत आहे। आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये टाकून घेऊया 1 चमचा जिरे। जिरे छान तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया 1 कारले। कारलं टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडासा पाण्याचा शिडकावा द्यायचा आहे।
आणि साधारण 1-2 मिनिटं आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे। 2 मिनिटं झाकून ठेवूया, नंतर पाहूया आपण। साधारण 2 मिनिटं झालेले आहे, आपण काढून घेऊया। मस्तच खूप असं छान शिजलेलं आहे आणि छान अशी तर्री पण आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता गॅस बंद करून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता किती छान अशी तयार झालेली आहे। तर आता आपण एका प्लेटमध्येही काढून घेऊया। मस्त झाली। जर तुम्हाला थोडी ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी पण त्यामध्ये टाकू शकता, पण ही अशी छान लागते थोडासा पाण्याचा शिडकावा देऊन। मस्तच तुम्हाला माझ्या ह्या भरलेल्या कारल्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।